नमस्कार, माझं नाव कमला परशुराम पाटील। मी कासारवडलूच्या एक छोट्या गावातल्या आदर्श विद्या मंदिर या खो खोच्या टीमचा एक सहभाग होती आणि ते टीम 1988 पासून ते 2000 पर्यंत ती प्रगतीचं शिखर जसं गाठलं तिने, त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस सहभाग माझा होता। आणि त्याच्या जुन्या आठवणी सांगायच्या तर म्हणजे त्या इतक्या आहेत की त्याला वेळ पुरणारच नाही। तरी सर्वप्रथम म्हणजे आमची पहिली झालेली मॅच ही वाशी इथे होती। आमची महिला टीम घेतलेली, पण महिलांच्या नावावर सगळ्या छोट्या मुलीच होत्या, एकही अशा मोठ्या महिला नव्हत्या, परंतु मुलीच होत्या। आणि सर्वप्रथम म्हणजे वाशीला पहिल्यांदा गेल्यावर आम्हाला काहीही अनुभव नसताना खूप घाबरत गेलो होतो। त्यावेळेस पालकांबरोबर अध्यक्षांचा आणि यांचा सुद्धा सहभाग होता, सगळे आम्हाला सपोर्ट करायला आलेले। आणि ती पहिल्यांदा जिंकल्यावर जो आनंद होता तो गगनाला मावत नव्हता। मुलीची लाज राखजी, या विन त्या दिव्याला तू साकड घाल, या तळमळ। माझं नाव कीर्ती रामा म्हात्रे आधीचं आणि आत्ताचं कीर्ती संजय तांगडी। आमचे कोच भैयासाहेब बाविस्कर यांनी जेव्हा संघात सुरुवात केली संघाची तेव्हा खूप आठवण आहे, कारण त्या काळात मुलींना घरात बाहेर निघायची पण परमिशन नव्हती। आणि सरांनी टीम तयार केल्यावर मुली हाफ पॅन्टवर प्रॅक्टिस करत होत्या, हे तर कोणालाच मान्य नव्हतं, कुठल्याच मुलीच्या पालकांना पण मान्य नव्हतं, म्हणून ते पाठवत नव्हते मुलींना। पण सरांनी प्रत्येकीच्या घरी जाऊन वैयक्तिक त्यांच्या आईवडिलांना समजावलं की तुमच्या मुली खूप हुशार आहेत, खेळात चांगले आहेत, तर त्या पुढे काही करू शकतात। म्हणून मग सरांनी त्यांना असं समजावल्यावर बऱ्याच मुलींचे पालक तयार झाले। मग आमची प्रॅक्टिस सुरू झाली ग्राउंडवर। सगळ्यात मोठा आनंद म्हणजे मला राणी झाशी पुरस्कार मिळाला तेव्हाचा आहे, कारण राणी झाशी पुरस्कार हा जवळजवळ 35 वर्षानंतर ठाणे जिल्ह्याला पहिल्यांदा मिळालेला, नाहीतर ते नेहमी दरवर्षी कर्नाटककडेच असायचा हा राणी झाशी पुरस्कार। पण त्यावर्षी 98-99चा पुरस्कार मला मिळाला। आणि त्या दिवशी माझ्यापेक्षा आनंद माझ्या संघातल्या मुलींना झालेला, अक्षरशः नाव पुकारल्यावर त्या उठून उभ्या राहिल्या आणि उड्या मारत होत्या। माझं लग्नाआधीचं नाव राजश्री कृष्णा राऊत आणि लग्नानंतरचं नाव राजश्री नीलकंठ फुलोरे। सगळ्या मुली कोणी मोगरपाडा, वाघबील, ओवळा असं लांबून यायच्या आणि तेव्हा वाहतुकीचं साधन नव्हतं, मग सगळ्या मुली चालत यायच्या। म्हणजे खूप असं खडतर होतं त्यांना येणं जाणं वाहतुकीचं साधन नसल्यामुळे, पण तरी पोरींची जिद्द होती की आम्ही जाणार, कारण बाविस्कर सरांचं तसं आम्हाला हे होतं की नाही तुम्ही करू शकता। एक सांगायचं म्हणजे पहिल्यांदा आमचं आदर्श विद्या मंदिर शाळा आणि कासारवडवली गावाचं नाव आमच्या खो खोच्या मुलींमुळे पहिल्यांदा पेपरमध्ये आलं, कासारवडवली गावाचं नाव आणि आदर्श विद्या मंदिर शाळेचं नाव। तेव्हा जो आनंद होता आम्हाला सगळ्या मुलींना, आमच्या पालकांना, सगळ्या शिक्षकांना, तो खूप वेगळा होता तो आनंद। दूरदर्शनवर मुलाखत पण झालेली होती सरांची, मुलींची, ते पण पहिल्यांदाच म्हणजे वडवली गावातल्या मुलींची पहिल्यांदा मुलाखत दूरदर्शनला गेली। ही खूप आनंदाची गोष्ट आणि अभिमानाची गोष्ट होती आमच्या सगळ्यांसाठी। माझं नाव संतोषी काशीनाथ शिंगे आणि लग्नानंतरचं नाव संतोषी मनोहर भोईर। आम्ही खेडेगावातल्या मुली शिस्त आम्हाला ही सरांनी लावली, आम्हाला माहिती नव्हतं कसं वागायचं, काय कसं 4 माणसात बोलायचं, ते सरांनी सगळं शिकवलं आम्हाला। त्यांच्यामुळे आम्हाला बाहेर कसं वागायचं, कसं बोलायचं कोणाने, ते सगळं व्यवस्थित सरांमुळे आमचं झालं। मी माधवी रघुनाथ भोईर, पहिल्याच्या लग्ना अगोदरचं नाव आणि आत्ताचे नाव माधवी राजेंद्र म्हात्रे। मुंबईला इंटरनॅशनल स्पर्धा होत्या, त्यामध्ये पुण्या संघाला आम्ही 14 वर्षानंतर पहिल्यांदा हरवला आणि तो क्षण आमचा खूप आनंदाचा होता। माझं नाव रुपाली भैयासाहेब बाविस्कर, लग्नानंतरचं नाव रुपाली सुनील पाटील। मुंबईला झालेल्या ऑल इंडिया टुर्नामेंट्समध्ये 17 वर्षांनी फर्स्ट टाइम आम्ही फायनलला पोहोचलो आणि ती फायनल आम्ही जिंकलोही, त्यामुळे आदर्श विद्या मंदिरचं नाव आम्ही पूर्ण इंडियामध्ये गाजवलं आणि तो क्षण आमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता आणि आमचा आनंद गगनात मावत नव्हता।